उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या, ही चूक देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप. निवडणूक आयोग स्वायत्ता असली तरीही अशा प्रकारे निर्णय घेणे चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझेंटेशन आम्ही निवडणूक आयोगाला देऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता, तिथे अचानक निवडणुका लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेले. जेथे जेथे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जेथे जेथे निवडणुका पुढे ढकलल्या, तेथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणाच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 20 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडणार आहेत. 22 नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या स्थगिती झाली आहे. कोणकोणत्या ठिकाणी निवडणुकांना स्थगिती आहेत, जाणून घेऊयात पुढील प्रमाणे. अमरावती विभाग, त्यामध्ये बाळापूर, अंजनगाव खुर्ची, यवतमाळ, देऊळगाव राजा आणि वाशिम. त्यानंतर आहे कोकण विभाग, त्यामध्ये फक्त अंबरनाथ. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, यामध्ये फुलंब्री, मर्दाबाद, मुखेड, रेणापूर, वसमत. आणि नागपूर विभागामध्ये मात्र घुसखोर आणि देवळी. नाशिक विभागात देवराळी, प्रवड, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा. पुणे विभागात बारामती, फुरसुंगी, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, नगर. यावर तुमचे मत आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्ही पाहत आहात विश्ववार्ता मराठी, मराठी मनाच्या लोकांतून मराठी विश्वदर्शन.